महाराष्ट्राचे संयोजक विजय चौधरी आणि भाजप मंत्री गिरीश महाजन यांची ऑडिओ क्लिप व्हायरल होते। या ऑडिओ क्लिपमध्ये विजय चौधरी यांनी एकनाथ खडसे आणि त्यांच्या कुटुंबियांबाबत अश्लील भाषा वापरली आहे। आता या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांची प्रतिक्रिया समोर येते। पाहूया। ही ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली आहे। जर ती खरीच असेल तर मला भारतीय जनता पार्टीच्याही लोकांना विचारणं आहे की तुमच्याच पक्षामध्ये काम करणाऱ्या महिला पदाधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये असले अश्लील वक्तव्य करणारे हे भारतीय जनता पार्टी कसं खपवून घेतं। कारण अधिवेशनाच्या काळामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी एक वक्तव्य केलं होतं की जे लोक टीका टिप्पणी करतात असल्या भाडेके टट्टू अशा लोकांना आम्ही सहन करणार नाही आणि याच्यामुळे महाराष्ट्र बदनाम होतोय। माझं त्यांना विचारणं आहे की असल्या तुमच्याच भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांच्या तोंडातनं जर गटार बाहेर पडत असेल आणि या गटारीमुळे ज्या महिला पदाधिकारी आज राजकारणामध्ये काम करतायत त्यांच्या बाबतीमध्ये असे वक्तव्य केले जात असतील तर याने महाराष्ट्राची बदनामी होत नाही का? याच्याने महाराष्ट्रातल्या माता भगिनींची बदनामी होत नाही का? आज कुठलीही महिला राजकारणात काम करते तर तिच्या बाबतीमध्ये असली अश्लील भाषा वापरण्याचा अधिकार तरी तुमच्या पदाधिकाऱ्यांना कोणी दिला? आणि ह्याच्यात खेद काय वाटतो? ज्याच्यामध्ये जे तथागतित ऑडिओ क्लिप आमच्यापर्यंत पोहोचले आहेत त्याच्यामध्ये जे मंत्री महोदयांशी चर्चा करताना किंवा संभाषण करतानाची जी ऑडिओ क्लिप आहे मला वाईट एवढं वाटतं की एखादा कार्यकर्ता गटार म्हणून बोलू शकेल किंवा त्याची ती वृत्ती असू शकते, पण तसली भाषा मंत्री महोदय तरी कसे ऐकून घेऊ शकतात? त्यांनी तरी त्यांना थांबवणं गरजेचं होतं किंवा थांबा, असली भाषा कुठल्याही महिलेच्या बाबतीत करू नये असं तरी त्यांना म्हणणं गरजेचं होतं, पण तेही कुठे होताना ते ऑडिओ क्लिपमध्ये दिसत नाहीये। खरं ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, ही भारतीय जनता पार्टीची देखील संस्कृती नाही, पण ही भारतीय जनता पार्टी ही नवीन भारतीय जनता पार्टी आहे। आम्ही ज्या भारतीय जनता पार्टीमध्ये काम केलं होतं ती पार्टी वेगळी होती आणि आजची भारतीय जनता पार्टी ही वेगळी झाली आहे का असं म्हणायला आता वावगं आहे। पण माझी या निमित्ताने भारतीय जनता पार्टीमध्ये काम करणाऱ्या माता भगिनींनाही विनंती आहे की तुम्ही आज ज्या पक्षामध्ये काम करतायत, तुम्ही आज ज्या पक्षाचे झेंडे घेऊन काम करतायत, एकदा त्या पक्षाचे नेते किंवा त्या पक्षाचे पदाधिकारी तुमच्या बाबतीमध्ये कसे वक्तव्य करतायत हे देखील तुम्ही या क्लिपच्या माध्यमातून ऐकू शकतात। कारण भारतीय जनता पार्टीचे झेंडे जिथे जे नंदुरबार जिल्ह्यातल्या माता भगिनी माझ्या उचलताना दिसत आहेत त्यांच्या बाबतीतलेच अश्लील वक्तव्य ह्या ऑडिओ क्लिपमध्ये करताना दिसतात। म्हणजे नावं घेऊन ही महिला अशी आणि ती महिला तशी ह्या असले वक्तव्य त्या ऑडिओ क्लिपमध्ये दिसत आहेत जे खरंच आम्हाला ऐकताना लाज वाटते, पण यांना बोलताना लाज वाटत नाहीये एखाद्या महिले बाबतीमध्ये। तर तुम्ही ज्या पक्षात काम करतायत त्या पक्षामध्ये फक्त तोंडात राम आणि वृत्तीमध्ये रावण असं काहीतरी आम्हाला दिसतंय, तर तुम्ही कुठल्या पक्षात काम करतायत ह्याच्यावरती तुम्ही नक्की माता भगिनींनी विचार करणं गरजेचं आहे की तुमच्या बाबतीमध्ये किती अश्लील घाण प्रकारे तुमचे पदाधिकारी असतील, तुमचे नेते असतील, तुमच्या बाबतीमध्ये संभाषण करतायत। खरंच महाराष्ट्राची ही संस्कृती नाहीच आणि या सगळ्या माता भगिनी आम्ही सगळेच असल्या वक्तव्य कुणीही सहन करणार नाही। क्लिपमध्ये तर अनेक माता माझ्या महिला भगिनींची नावं घेतलेली आपण बघू शकतो। फक्त हिना गावित, रक्षाताई वगैरे अशा नाहीये, तर अनेक महिला पदाधिकाऱ्यांची त्याच्यामध्ये त्या संभाषणामध्ये नावं घेतलेली दिसतात। मला एवढंच म्हणायचंय की शेवटी तोंड उघडलं की गटार, ती गटार जी भारतीय जनता पार्टीच्या काही पदाधिकाऱ्यांच्या तोंडातनं पडत असते ना, त्यातलं हे उत्तम उदाहरण आहे। त्यांनी तोंड उघडल्यावरती फक्त गटारच तसा वास येतो ना गटार उघडली की, तसं ते वक्तव्य काही आहेत। आणि त्यांचं जर म्हणणं असेल की एका कुटुंबामध्ये आम्ही आहोत, रक्षाताई आणि आम्ही, तर ते अनेक कुटुंब आजही महाराष्ट्रामध्ये अशी आहेत की ते 2 पक्षांमध्ये विभागली गेलेली आहेत किंवा 3 पक्षांमध्ये विभागली गेलेली आहेत। त्याच्यामुळे खडसे म्हणून आम्ही काही वेगळे आहेत असं नाही, अशी अनेक कुटुंब आजही महाराष्ट्रामध्ये आहेत। त्यांचे वडील भारतीय जनता पार्टीत असतील तर मुलगा दुसऱ्या पक्षात आहे। त्यामुळे त्या रक्षाताई त्यांच्या पक्षाच्या निष्ठेने काम करतायत, मी माझ्या पक्षाच्या निष्ठेने काम करतायत। जिथे जिथे सरकार चुका करतायत तिथे तिथे मी माझ्या पक्षाची जबाबदारी म्हणून मी आवाज उठवण्याचं काम करतेच आहे। आणि रक्षाताई त्यांच्या पक्षाचे ध्येय धोरणं, त्यांच्या पक्षाचे विचारधारा घेऊन तळागाळापर्यंत त्या काम करतातच आहेत। त्याच्यामुळे आम्ही एकमेकींना सोबत असणे आहे की आम्ही आमच्या पक्षाला न्याय देतोय, हे आम्ही आमच्या पक्षाचं काम करून दाखवतो।